सद्गुरुनाथ महाराज की जय। हॅलो गाणे भक्ता देवाळा गाणे भक्ता देवाळा गाणे भक्ता देवाळा गाणे भक्ता
माझे मना माणिक नाही माझे मना या सोहळ्यानिमित्त त्या भक्तांच्या त्यांनी हा केलेला सोहळा आनंदमय आहे. आज जे वेगळे बोलणार आहे ते जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. मी प्रवचनकार नाही, ते कीर्तनकार नाही. मी पहिल्यापासून हेच सांगत आलो की मी प्रवचनकार नाही, कधी अभ्यास करत नाही, कधी हे कधी काही माझं पाठही नसतं. पण ते वेळेला आल्यानंतर गुरुमाऊलींच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने, ते संतांच्या कृपेने ठेवून शकतो. बोलतो आज जरा खोकलाची लागलेले आहे, गतीही बरोबर नाही आहे, तरी पण आता कार्यक्रम करावाच लागेल. तर आजचा जो अभंग आहे तो भक्ती कशी असावी, सत्य काय आहे, आपण नामस्मरण कशा प्रकारे करतो, आपली आसक्ती कशी आहे, ती आसक्ती कशी उठली पाहिजे. आणि काही जे आहेत स्वतःला ज्ञानी पंडित, काही 4 वेळेस मुखोद्गत आहे, काहींचा सगळ्यांचं काहीतरी चालतं, मीपणा चालतो. आमचं कीर्तन चांगलं आहे, आमचं प्रवचन चांगलं आहे, आम्ही काय समजतो. तर इथे तुकाराम महाराजांना हा भवसागर पार होण्यासाठी कशा कशाची गरज आहे, काय नको आहे, काय हवं आहे, या अभंगाला सांगितलेलं आहे. तर पहिला अभंगाचं कळून घेतो. दैवाचा पुतळा
भक्तीचा जिव्हाळा दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. भक्तीचा जिव्हाळा झालंच नाही त्या अर्थी असं समजावं दैवही नाही. भगवंताचं नामस्मरण करीत नाही ते दैव विनाश पडलेले समजलं. हा विचार आपल्याला पडावा लागला का आपण जाणणारे आहोत किंवा नाही विचार करा. आता काय जाणून घ्यायचं आहे हा आपल्याला विचार करायचा आहे. तर जाणे भक्तीचा जिव्हाळा. आता पुन्हा आपल्याला भक्ती समजली पाहिजे, पुन्हा आपल्याला जिव्हाळा समजला पाहिजे. आपण एकादशीला आठवड्याला भजन म्हणतो, परंतु खरं अंतकरणच म्हणतो का? त्याचं जे स्मरण आहे, त्याचं जे भजन आहे ते अंतकरणपूर्वक आपण म्हणतो का? ते आपल्याला ताल ठेका सोबत कळतो म्हणून आपण म्हणतो तुम्हाला जमत नाही मला जमत नाही असं म्हणतो. म्हणजे याला जास्त समजतं, दुसरं काही समजत नाही. हे जाणणं आहे का? हे जाणून घेणं आहे का? ताल ठेका स्वर हे जाणून घ्यायचं आहे का? हे जाणायचं नाही. तुम्ही कसे का? तुम्ही कसे का? तुम्ही कसे का? अंतकरणाचं तुम्हाला जाणायचं असेल तर अंतकरणपूर्वक त्याला जाणून करून घ्या. अध्यात्म दृष्टीने जर बोलायचं असेल, आता इथे भक्ती दृष्टीने अध्यात्म दृष्टीने जर बोलायचं असेल तर जाणीव नेणीव भगवंती नाही, पण हरी उच्चारणी पायी मोक्ष झाला तर हरी उच्चारण ही भक्ती आहे. हरी उच्चारणी ही भक्ती आहे. त्याच्या ठिकाणी ते काही नाही, पण त्याला जाणायचंय. तर काय जाणायचंय? तर भक्तीचा जिव्हाळा जाणायचा आहे. आपल्याला हा जिव्हाळा जर जाणून घ्यायचा असेल तर काय जाणून घ्या? खायला आहे, प्यायला आहे, न्यायला आहे, सगळ्या गोष्टी काही गरज वारी फिरी हे काही काय गरज आहे? सगळं काही कमी नाही. पण तसं नाही. तुम्ही प्रत्येक जण इथे संसारात आलेला आहे तर सुखाची अपेक्षा करतोय, दुःखाची अपेक्षा नाही करत. तो नंतरचा प्रश्न जाणणं खरं सुखवंत खोटं सुखवंत हे बी जाणलं केलं पाहिजे. ते जाणलं गेलं नाही त्या अज्ञानाच्या आनंदात तुम्ही जगता. अज्ञानाचा आनंद ते म्हणतात नाही 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 आपल्याला खायला प्यायला न्यायला म्हणा गाडी बंधाय सगळे सगळे आपण बघा म्हणतो फार सुखी भरते, पण त्यांच्या आजच्याकडे जर सुख पाहिलं तर ते किती दुःखी आहे म्हणून बरं आहे आपली दुःखी आलं लक्षात. पण तुम्ही त्या झोपडीमध्ये सुखात नाही आलं, तुम्ही बंगल्यावाल्याकडे पाहताय आलं लक्षात. तर तुम्हाला आता सुखी आहे. या सगळ्या ऐवज मिळवलं तुम्ही, हे ऐश्वर्य जर तुम्ही मिळवलं ते टिकणार आहे का हे बी जाणलं पाहिजे. म्हणजे टिकणार नाही कसं नाही. आता बंगला बांधा आता बंगला बांधला पण बरेच वर्ष नागपूर बनतो सगळं राहते आणि त्याने पण नागपूर मिळालं ना मग त्याला सुख मिळालं का? आता सुखही मिळालं तर चिकने भरतीवर तुम्ही सटलं ते पडलं किती हे चांगलं आहे नाही. तुम्हाला तुमचा जन्म कशासाठी मिळालेला आहे हे जाणायचं पाहिजे. काय समजलं का? जो जन्म आपल्याला मिळालेला आहे तो कशासाठी मिळाला आणि या जन्मात आपण काय करायचं आहे हा विचार तुम्हाला करायचा आहे. त्याचा अभंग आहे क्षणोक्षणी हाती करावा विचार करावं करावा पार भाऊसिंधू. काय आणून पडायचं भाऊसिंधू म्हणजे काय तेच प्रश्न येतात. ते बोलत नाही तुम्ही जाणतच नाही काही अर्थ आहे का? तर विचार करायचा आहे. आता काय विचार करायचा आहे? अनेक प्राणी आहेत अंडर झाडत होते तर त्या तुम्ही जी झाडत आहात जे आहे ते जन्माला आला आहात तिथे तुम्हाला बुद्धी आहे, ज्ञान आहे, विचार आहे, विचाराची परिपक्व अवस्था विवेक आहे. हा विचार तुम्हाला करायचा आहे. का करायचा आहे की जी माणसं आमच्या समोर बोलत होती चालत होती उठत होती त्यांच्यावर भरपूर पैसा होता सगळं होतं सगळं पण गेले कुठे गेले जाऊन फुकून आम्ही आलो. नंतर काय राहिलं
आपण मरणार आहोत, आपलं धड जाणार आहे ते एक दिवस. आपण धड जाणार आहे किंवा मृत्यूची आठवण, मृत्यू सत्य असून देखील ती मृत्यूची आठवण ठेवत नाही, हे तुमचा अज्ञान. मग तुम्हाला जाणून घ्यायचंय, जाणता जाणता जाणले पाहिजे. आता जाणायचं काय, भक्ती करायची. आता भक्ती कशी असावी हा मोठा प्रश्न आहे. भक्ती करायची, भक्त हा भगवंतापासून कधी विभक्त नसतो. तो भक्त त्याची जी कृती, त्याची जी नामस्मरण, त्याची पूजा अर्चन काय असेल ते करत असत ती भक्ती. आता आपण भक्ती करतो, त्या भक्तीमध्ये स्वार्थ असतो, परमार्थ नाही. जिथे स्वार्थ आहे तिथे परमार्थ नाही. आता आपण जी भक्ती करतो त्यामध्ये काहीतरी डिमांड असते, मागणं असतं. खरे देवीची उपास करायचे ती मागणी आहे की नाही. देवीचे उपास करायचे, सोमवार करायचे, एकादशी करायचे, मागणं ते सगळं मागणे. पण भक्ती आपल्याला करायची नाही, भक्ती आपल्याला समजलेली नाही. भक्ती कशी असावी ते तुम्हाला समजा उदाहरण नाही. आपण मुलीला जन्म दिला, त्या मुलीचं लालन पालन आपण करतो, तिचं शिक्षण करतो. ती जर चांगली शिकली तर तिला नोकरीला लावतो. तिच्या पगारामध्ये तुमचा काही हक्क आहे का? कोण शिकवलं, कोण वाढवलं, कोण खर्च केला झालं. त्याच्यानंतर मग तिचं लग्न झालं. त्याच्यानंतर मग त्या सगळ्या त्या सासू याच्या इलीच्या त्या जावयाच्या सगळ्याच्या पुढे पुढे करते बाहेर. पण तिच्या त्या पुढे पुढे करण्यामध्ये यात काही स्वार्थ आहे का? काही श्रीमंत माणसं असतात त्याच्या पुढे पुढे करता हे तरी आपल्याला काम आहे, उष्ण पासणं लागलं काही हा स्वार्थ असतो. पण इथे जी मुलीची सेवा करते तिथे काही स्वार्थ आहे का? नाही स्वार्थ. पुढे तिथं सगळ्यांच्या पुढे पुढे करायचं. त्याच्यानंतर दिवाळी, भाऊबीज, राखी पौर्णिमा त्याला आणायचं आहे की नाही. याला कपडे करायचे, काय विचारू नका, कपडे कर, याच्या पुढे कर, त्याच्या पुढे कर. पण ते स्वार्थपणाचे, त्याच्यामध्ये काही स्वार्थ मुलीपासून स्वार्थ नाही. मुलगी रूपी भक्ती हे लक्षात असतो. अशी भक्ती करायला पाहिजे. मग तिथं पहिले म्हणजे डिलिव्हरी बाळ करून ऐक करते सगळं, तर ते स्वार्थ आहे का? ते बोलणं ते बोलणं खाते, हे सगळं गोष्टी तिला करावं लागतं. वडील तिच्या सासरी जर काही तिला ठेच लागली किंवा काही तिला चूक झालं तर वडील पळत जातो, माझ्या बाईला हे झालं. त्यांच्याकडे दवाखान्यात फक्त पैसे बनवली, काही पैसे घेऊन जातो. लग्न झालं बी, लग्न झाल्यावर हुंडा दिला, सगळं दिलं, पान दिला, सगळं दिलं, तरी पण काही स्वार्थ नाही. मग ते त्यांच्या पुढे पुढे करणं, दावाच्या पुढे करणं, पुन्हा तिला मदत करणं, त्या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी केल्या जातात. त्यामुळे ईश्वराची भक्ती जर तुम्हाला करायची असेल तर त्या मुलीप्रमाणे करा. मागू नका, मागू नका. आणि आपण भिकार करतो, देवीकडे गेली नारळ फोडलं थोडं खाणं दिला की देऊन. आता तिला त्या खाण्यावरची काही गरज आहे का? तिला ती जर आधी माया घेतली, तिला पातळ किती मोठं लागत, मोठं पिशवी आपण घेतली, पण तिला एवढं खरं ती म्हणतात अज्ञान सोडा, अंधश्रद्धा सोडा. म्हणतो अंधश्रद्धा सोडा. बुवाबाईच्या नादीला म्हणतात, ब्राह्मणाच्या सुद्धा नाही म्हणतात. ब्राह्मण काय तुमच्या याला असं असं ग्रह चाललाय, तसं ग्रह चाललाय, ग्रह चाललाय, काम करू आपण आपलं काम करत. ज्या काही गोष्टी घडवल्या तुमच्या स्वतःच्यामुळे घडवल्या. तुम्ही चुकून आला तुम्हाला फळ मिळणार, चांगले मागले फळ मिळणार. इथं पण घुसला इकडे तिकडं पुरं दिसलं नाही. दिसला तुम्हाला शनी दिसला का, राहू दिसला का, केतू दिसला का, दिसला का नाही. पण तुम्ही घाबरून जाताय आणि मनाची शक्ती तुम्ही कमजोर करताय. मनाची शक्ती कमजोर केल्यामुळे ते बरोबर येतं. विनाकारण डावा फडफडला काहीतरी फडफडलं ना काहीतरी काय काय आलं तू काय नीट नीट राहा, नीट राहा, तेव्हा तुला काही करायचं. नवग्रह एकीकडे आणि साधू संतांचा अनुग्रह सगळ्यांची बरोबर अनुग्रह. गुरु नाम देतो तो अनुग्रह. का कोणाचा अनुग्रह ना? अमुक महाराजांचा. या नवग्रहाला सुद्धा तो आठवत नाही. नवग्रह त्या अनुग्रहापुढे काय म्हणजे नामस्मरण करा.
पण आपण ते नाम सांगतो भक्ती करा, भक्ती ही करा. भक्ती अशी आहे हिला ही करती म्हणून पूजाला जाते म्हणून मी जाते. ही नाव ठेवली. सारासार विचार करावं ठाव. सारासार विचार करावं ठाव. तर भक्ती याप्रमाणे भक्त हा विभक्त नाही, तेव्हापासून सोबत विभक्त नाही. आणि त्याची जी आहे सेवा किंवा नामस्मरण करणे ही भक्ती आहे. तर भक्ती ही निस्वार्थपणे करतो. हे अर्जुना निस्वार्थ भावाने कर्म करीत असताना फळाची अपेक्षा न बाळगता जो माझी भक्ती करतो अर्जुना तो मला अत्यंत प्रिय आहे. पण भाव कसा असला पाहिजे? निस्वार्थ. आपल्याकडे स्वार्थ आहे. आपल्याकडे कसं स्वार्थ कशासाठी आहे? संसारासाठी. संसार कशासाठी आहे? सुख मिळण्यासाठी. पण सुख मिळालं का? ते सगळ्या बाया बसलेले माणसं बसलेले मिळालं का सुख? नाही. कारण का मिळालं नाही? तुम्ही जे जन्माला आले जे संसार तुम्ही ज्याला म्हणता त्याचं मूळ जर दुःख आहे फळ दुःख आहे. फळ आंबा गोड आहे तर तो गोड आहे. याचं मूळ दुःख आहे. संसार दुःख अशा प्रकारची भक्ती आहे. आता भक्तीचा जिव्हाळा काय ते लक्षात पूर्वी सासूला जास्त होता. मी ज्यावेळेस कधीतरी काही दिवसानं पाठवलं तिला आईला माहित असतं की माझ्या मुलीला काय काय तकलीफ होती. खर खर त्यावेळेस मुलगी येते तर तिच्या डोळ्यातून असून खळ 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 पडायला लागतात. तर मुलीचे पडायला लागतात. काही एक शब्द न बोलता त्या एकमेकांच्या गळ्यात मिठी मारतात. असं जे प्रेम आहे ते जिव्हाळा. तो जिव्हाळा ते प्रेम तुम्ही जाणलं पाहिजे. जिव्हाळा असा होता भिल्लीचा की भैया रस्त्याने राम आहे कधी मला भेटेल हा तिचा जिव्हाळा होता. एखाद्या आईचा मुलगा सुटला कधी गेला सापडत नसेल तर सगळे येण्याला लागले. दुसरी मुलं जर येत असली त्या आईला त्या बोनाच्या रूपात ते सुद्धा दिसतो. कारण तो जिव्हाळा. तर हा जिव्हाळा तुम्ही समजता. कारण जाणे कशाचा जिव्हाळा? भक्तीचा जिव्हाळा. दुसरा जिव्हाळा नाही. आपले भरपूर जिव्हाळे आहे. वर माया सगळे वर माया. तिथं तुमच्यावरती काही प्रेम करत होतं ना तुम्हाला वाटतं त्याच्यामुळे काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय तुमच्यावर प्रेम केलं जात नाही. हे लक्षात होतं. तुमच्याकडे माल द्या तुमची स्तुती सुरू होते. तुमच्याकडे माल असू द्या तुम्हाला विचारणार नाही.
तुमच्याकडे मारला सुद्धा तुम्हाला अक्कलच नाही, तुम्हाला संसारच समजता जाणते. हिला बरं देऊ शकतो आता. हिला आधी होती दाट, मग झाली पटराट, तिचा मूळ स्वभाव नाही ना. तर आज मूळ स्वभाव जात नाही माणसाचा. पण अशा प्रकारे या जगाचा जर चांगला विचार केला तर तुमचं खरं प्रेमी हे सर्व बरोबर आहे. तर तुम्हाला काय करायचं, खरं प्रेम कुठे, खरा जिव्हाळा कुठे, खरं सुख कुठे प्राप्त होईल, तर भगवंताचं नामच करायचं. आणि जिव्हाळा म्हणजे तुमची आतुरता एवढी मोठी पाहिजे, कधी मला भगवंताचं दर्शन तोच खरा आहे. तुम्ही आता जे बसलेले याच्यात तुमच्यात काय खरं सांगा बरं. धड खरे, डोळे खरावे, काय खरे. ज्या चेतनेवर जो जीव तुमच्या त्याला म्हणतो तो तुमचा जीव आहे, त्या जीवाला शिवरूप करणे ही महत्वाचं आहे, आत्म्याला परमात्मा करणं ही महत्वाचं आहे. ते खरं आहे. इथे जे संसारात मायाजाळात तो कधी पूर्ण होत नाही, तो कधी पूर्ण होत आला कोणाचा नाही. काहीतरी अतृप्ती राहिली, मला हे करायचं होतं, आम्हाला हाकडे आता हा बंगला होता, तो दुसरा बंगला बांधला होता. जमीनदार म्हणतो मला शेती होती, आता ती शेती दुसरी शेती घेतली घ्यायची, आता नवीन करायची, मोटर करायची, काही करायचं, तिथे परिचय आज काही म्हणतो मला वरती पण मिळालं पाहिजे आहे की. हे सगळं तुझं आशा वाढत राहत. आशा मरे ना तृष्णा मरे, मर मर गए. मी मला तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं आशेला. दुसरं कोणा कसं आहे, आशा करणाऱ्या वक्ता जर असेल, समजा तर मी बोलतो मी वक्ता आहे, तुम्ही ऐकतात मी श्रोते. आशा बद्ध वक्ता दाय कसृती याच्या चित्ता वाया गेले ते भजनही वाया गेलं. तिने स्वार्थपणा नाही गेला, स्वार्थीपणाच आहे. तर आपण भक्ती बी करतो, तर भक्तीचा जिव्हाळा न झाल्यामुळं काय त्रास होतो होता. एक साधू होता, त्याने खूप तपस्या केली, त्याच्या अंगाची नख वाढली, म्हणजे नख असतात ना, केस वाढले, नख वाढली, तो बसला भगवंताच्या झाडात. तिथे जिव्हाळा नाही बरं का, हे लक्षात ठेवा. जिव्हाळा उदाहरण काय करतो मी, तिथे जिव्हाळा नाहीये, तिथे जिव्हाळा नाहीये. रस्त्याने पंढरपूरच्या वाटेने चालताना वारकरी एकमेकाच्या पाया पडतात, तिथे अहंकार नसतो, तो म्हणून एकमेकाच्या पाया पडतात. हे लक्षात असू द्या. किती सत्तरचे उपकार काय, त्यांनी अहंकार नसतं करण्यासाठी. अहम गेला तुका म्हणे देव झाला. नामदेव मला म्हणता अहंकाराचा वारा न लागला माझ्या विष्णुदासा निवारिकाची नावा म्हणे त्या झाले कल्याण ज्याने तुझी जाण पांडुरंग विठ्ठला. योग यागी विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म आहे, अहंकार आहे. आणि हरिप्राप्ती ही भय भाविकाची, अभिमानाची नरकवास आहे. स्पष्ट सांगितले हरिपटामध्ये. श्वेताची धारणी गुण ज्ञान, तोच गुरु खरा, तोच सद्गुरु खरा, जो द्वेष नष्ट करतो. श्वेताची धारणी गुण ज्ञान काय केले, कीर्तन घडेल ना, त्याने कीर्तन केले काय, प्रवचन केले काय, काहीच फायदा नाही. वाऱ्या केले काय, काहीच फायदा नाही. पण द्वेष नष्ट झाला. द्वेषाची धारणी करणारी गुरु आणि मी एकत्र सर्वतर्फी व्यापक परमात्मा. आता माझी घर काही जिंमती जायची स्थिर किंभोन आचराचरा आपण झाला आणि आपल्याकडे भेटावे. श्वेत नाही का मला, श्वेत ना,
भेद आहे आपल्याकडे, भेद आहे, हे असे आहे, ते तसे आहे, ते काय, सर्वत्र हे आहे. तर आपलं जे दुःख आहे ते आशेमुळे, आचाराची माणसाला आशा. तर तो साधू केस लांबलेले आहे, नख वाढलेले आहे आणि त्यांनी तपस्या केली. कशात केली तपस्या? भगवंताची भेट व्हावी म्हणून, भगवंताची भेट व्हावी म्हणून तपस्या सुरू केली. आता जे काही भक्त असतात, ते योगी असतात, त्यांच्या सगळ्या परीक्षा पाहिल्या जातात. परीक्षे तर इंद्राने पाठवलं की हे पहा, ते योगी बसलेले आहेत, ते कदाचित माझं राज्य घेतली, तुम्ही जा त्याला तपस्वी करायला त्याला बंद करा. आता ही गेली अप्सरा, तिच्यामध्ये पायी पैदल होते, आले लक्षात. ती सर्व प्रकारे नटली होती. ती नटली आणि ती ज्यावेळेस गेली तर अवघ सांगतो, आशा केशनाशाय पाणी पडे झुंझुना, ऐशी राड मिली हराम जाती तो हजाम देगा भोला. समजलं का? आशा केशनाशाय पाणी पडे झुंझुना, ऐशी राड मिली हराम जाती तो हजाम देगा भोला. आता ती त्यावेळेस आली अप्सरा. त्या अप्सरा किती सुंदर अशी पतंग, तिच्या पायी पैदल असते आणि डान्स करायची. पैदल नाचायला ते पहिल्यांदा ते डान्स करताना आवाज आला, कोणाला हळू बोल बोल. आता जे काही कोणी समजत ते उठलं ना, ते देव मिळालं बाजूला, ते सगळं बाजूला राहिलं आणि ती उडून तपस हे केली, ती बी गेली बाजूला. उठलं ते उठलं गेलं म्हणे, अरे तू भात सुंदर आहे, असं तसं भात आणि भात चांगलं झालं म्हणे. तर इतकी सुंदर आपल्याला कोणी भेटेल म्हणे, तू माझे लग्न म्हणे. अरे काय लग्न करू, कधी उंदीर होती कधी, ते सगळे धुतले कधी धुतले कधी, तुला सगळ्या अंगाचा बाळा तू राहिला आणि तेव्हा लग्न मी काय म्हणे, मग काय करू, गोड कर, केस का स्वच्छ वय म्हणतो, नंतर मी तुझी लग्न करत आहे असं काय म्हणे. मग त्या सासून काय केलं, झाडाला बरोबर पुढे केस काढले, पुढं धुतलं, अंग स्वच्छ केलं, सगळं कम्प्लीट केलं. आता ज्यावेळेस ती नाचत होती त्यावेळेस झुंझुन 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 पाणी पडेल, त्याचं तिचं ते सौंदर्य अजून फुलून तिथे. तर मला बोल ना, आज तो सौंदर्य वेगळं आणि पूर्ण पाणी पडलं झुंझुन ते वेगळं, तिचं सौंदर्य तिथे. तर मग त्याला आणलं, सगळं सगळं कम्प्लीट केलं. कम्प्लीट केल्यानंतर तो पायाला गेला, ती पळून गेली. आयशी रान मिली हराम जाती, म्हणजे हराम जाती बोलली ती गेली पळून. हे वाचला आपली इतकून बसल्यानंतर ते नाही होती, ते भाऊ तो काही असो पण बाई पैसे काढ, मी माझं काम केलेलं आहे, तू पहिले बाई बाई पैसे काढ. अरे तो काय तरी नंग्यानं झालं, तिथे एक बघून पडलं होतं 5 किलो, त्या नारायण ते बघून उचलून घेऊन येतात. म्हणजे आशा कधी बोलत नाही. आशा केशनाशा आहे पाणी पडे झुंझुना, ऐशी रान मिली हराम जाती तो हजाम देगा बोला. ही जी माया आहे, खरं पाहिलं तर चिपणी परिस्थिती झालेलं सांगतात की ही माया भ्रम आहे, पण आपण माया घेऊया. माया बडी ठेकी, माया बडी काट करी जा खाय, तुम्ही म्हणतात माया बडी दाखीन आहे, काट करी जा खाय, इतकी माया आहे. मग तुम्ही माझ्या मावल्याप्रमाणे मी उदाहरण देतो, तुम्ही अंगावर होऊ नका. हा जो खेळ चाललेला आहे जगामध्ये, प्रकृती आणि पुरुष, माया आणि भ्रम, शिव आणि शक्ती, मूळ ओंकारापासून बोलू. त्या निर्गुण निराकार परमात्म्याची इच्छा शक्ती जी आहे ती प्रकृती रूपी नटलेली आहे आणि प्रकृती त्या जीवाला शिवाकडे करतो. असं एक गाव होतं, खेडेगावातली गोष्टी आमच्या, मी काही शिक्षित राहत नाही. खेडेगावातली गोष्ट, त्या गावामध्ये सरपंच, चेअरमन आणि पोलीस पाटील हे 3 लोक मुख्य राहतात. राहते का तुम्हाला कोण कोण? खेडेगावात इकडे महानगरात राहते होतं सभापती, पण खेडेगावात सरपंच,
पोलीस पाटील आणि चेअरमन. आता हे तिन्ही चालू लोक होते. एक बाई सुंदर होती, स्वरूपण होती. यायची नगर त्या बाईवर. मग ती झाले त्या गल्लीनं, बरी बाई बाई तुमचं काही काम आहे का? तिचं काही काम नाही. सर्वात हुशार बायच्या असती. हे समोरचं माणूस कसं आहे ते नजरेवरून त्याचं नोंद करते. हे ममदार नाही कळत. हे ममदार कळत आपलं वाटत का? बायाने हुशार. हे समोरचं माणूस कसं वाटतं, कसं बोलतं, कसं उठतंय, ते चालू आहे का भांगतंय, कसं आहे, बरोबर वाटतं बायचं. तिनं ओळखलं या मेल्याचं माझ्या नजर घ्या, फक्त तुम्हाला दाखवते इंगा. बरं का? तर मग काय केलं की पोलिसांना काही झालं तर मग मला सांगा, पोलीस पोलीस ओळख पळख आहे. चेअरमन मागे सोसायटी लागते का असते का तर तिथं हे करावं आणि मेले हो तुम्हाला घरी तुम्हाला बरं पडेल. म्हणजे प्रकृती ही जी प्रकृती आपल्याला मिळालेली आहे. माझं उदाहरण काय आहे लक्षात, मग तुम्हाला हसवायचं नाही. ही जी प्रकृती आपल्याला मिळाली, प्रकृतीचं कोण आहे? स्वयंभू मालक आत्मा आहे ना, शिव आहे. आता अज्ञानामुळे अंधकारामुळे आपण या जीवाला जीव म्हणून बसलो, शिवाला जीव म्हणून बसलो, तसं परमात्म्याला आपल्या आत्मा म्हणून बसलो. तो दिसत मग ही कोण आपल्याला फसवते? ही प्रकृती म्हणजे माया. प्रकृती म्हणजे माया नाही, प्रकृती म्हणजे ही माया. आणि आम्ही पुरुष आहोत तर आम्ही सुद्धा स्त्रीच आहोत. दोन गोष्टीला स्तर नाहीये, घोडा आणि अर्जुन. आम्हाला स्तर आहे माणसाला, म्हणजे स्त्री रूपातच आहे. आलं लक्षात? ही प्रकृती कशी फसवते? मग त्या बहीण ठरवलं मेल्यावर तुम्हाला दाखवतच नाही. आता तर सरपंचाला काय म्हणजे तुम्ही काही 9 सव्वा 9चं क्रम घ्या, तुमचं काम होत. त्या ह्याला म्हणे तुम्ही पोलीस या पोलीस पाटला आणि चेअरमनला म्हणे तुम्ही 10:30 या. बरं का? बाया कशी फसवते ते बोललं नाही का? त्याच्यावर सांडवला. आता हे काय कळेल, हे का निघा आता निघाला ते वाजवली कडी. आता कडी वाजवली तर हातील पाहिलं या 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 सरपंच. ते म्हणे उठा म्हणे. अहो शांत बसा, मी तुम्हाला पान बिडा तंबाखू काय खात्या आता आपलंच काम आहे, तुम्ही काही चिंता करू नका. बसा. असं बोलता 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 या कोण घरी झाली चित्त्यात वाजवलं पोलीस पाटलाकडे. पोलीस पाटील अहो काय पोलीस पाटील अरे मला अरे म्हणला हे मला लपव म्हणलं तर लपवलं. पुढे काय होत मी की जातो होतं त्या जातो डोळे समजत आता सरपंच बघलं जातो. मग पोलीस पाटील आल्यानंतर त्याच्या थोड्या वेळा चेअरमन आलं. अहो मला आता मला समोर ती कणगी आमच्या घरी गावात कणगी टाकलं तुम्हाला त्या कणगीत टाकलं जा आणि ते मार चेअरमन का मग ते चेअरमन बसलं. पण एक लक्षात ठेवता, तुम्ही वाईट काम जर करत होता तर तुमचा आत्मा आपण ठकठक करतो हे लक्षात. जेव्हा तुमचा आत्मा ठकठक करत, तुम्ही चोरी करत असाल, कोणतंही काम करत असाल, प्रत्येक माणसाला लक्ष ठेवा तो आत्मा आत्म्याची गाई ती गुणात ते ठक 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 करतो. पण त्याचं कोणी ऐकत नाही, ठक ठक करतो. तर त्याला पाहिलं की ते म्हणून बसलं तर ती ही घाबरलं ना त्या कन्या शाली करायची बाई म्हणजे काय ही कन्या कशी अनुराग घेऊन जाईल पाहू दे काय ते गेलं कन्याजवळ. का पोलीस पाटील तुम्ही? अरे पोलीस पाटील तर निघलं नाही. त्याच्यानंतर तुम्ही ही बाई कोणी तुमची माहिती पाहून घ्या जातो पैसे गेले ते सरपंच म्हणे सरपंच तुम्ही अरे बामट्यावरती वगैरे पडून समजतो का मला. अशा प्रकारे ही माया घेते, ही माया तुम्हाला खूप आहे. माझं उदाहरण समजलं बायांनो इतकं. तर ही जी माया आहे ही जी परेशानी तुम्ही या मायेमुळे परेशान. पुढचा वेगळं आहे हा वेगळं आहे. मुलं नातू धुना हे या वाय 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 करून उघडत आम्ही येऊन जाईल. तर ते करू नका कारण तुम्हाला हा जन्म जो मिळालेला आहे तो सुकृती नरदेव लाभला भक्ती म्हणे गेला अधोगती. काय नाही केली? भक्ती केली. काय सांगितलं? भक्तीचा जिव्हाळा झाला. भक्ती करा
तर आपण तो जिव्हाळा झाला पाहिजे. तोची दैवाचा पुतळा भाग्यवंत म्हणू दया शरण गेले पंढरीराया म्हणा भाग्यवंत म्हणू गेले त्यांना मी भाग्याची बघा बघा आम्ही भाग्याची आमची तांबे भोपळ्याची तुमच्या घरी गाई म्हशी आमच्या घरी मुंडे होती करूच आम्ही भाग्याची आलं का भाग्यवंत घरी भजन पुजारा भाग्यवंत घरी भजन पुजारा भाग्यवंत घरी भजन पुजारा भाग्यवंत घरी भजन आपल्याला एखाद्याचे विचार जर आवडत नसले काही लोक 2-3 प्रकारचे शहाणे अति शहाणे दीड शहाणे आणि शहाणे तिथे काय म्हणते अनेक नोहे माझ्या मनात मी त्या माझ्या मनानं असं हे माझं मी त्यांना मानणार नाही हो तुम्हाला मानावं लागत नाही आपण मानणार नाही त्याचा स्वभाव आपला स्वभाव जुळत नाही हे म्हणत नाही ना घ्या ना मानू नाही मानणार नाही अनेक नोहे कोणतंच नाही तुम्ही अजून म्हणता अजूनही नाही माझ्या मनाला ते पटतच नाही का पटत नाही अनेक नोहे माझ्या मना हो का पंडित शहाणा पंडित असेल शहाणा असेल आम्हाला ते पटत नाही कारण पंडित हा अहंकारी असतो स्वतःला शहाणे समजणारे लोक नाही की आपलं तर प्रत्येकाला तो शहाणा समजतो का समजतो का मला तो तुझं कमी का मी काही कमी का आपल्याला ज्ञान नाही का आपण ती येडे काय धड येडे असते ते सुद्धा म्हणतो आपण ते येडे काय शहाणे काय म्हणून म्हटलेले शहाण्याची बैठी कमी झाली शहाण्याची बैठी तर तुम्ही काही असा पण तुम्ही मानणार नाही हो का पंडित आता अनेक पंडित होते ज्ञानेश्वरी त्या गौबंदीनी त्याच्यानंतर हरिपंडित नाथ माऊलीचा मुलगा होता जो पूर्ण ब्रह्मरूपाला पोहोचलेला साधू त्याला जेवण द्यावं असं जेव्हा सांगितलं हरिपंडिताला ते अहंकार वाटायचा ज्ञानाचा पंडित होता तो पण भक्त नव्हता संत नव्हता नाथ माऊली सर होता तो त्यांना बोलवलं गेलं नाही तर त्यांनी ताट जे वाढलं 10,000 सहज पत्रावळ्या उठले गेले एक ब्रह्मवेत्याला जीव घातला आता नाथ महाराज ब्रह्मवेत्ते होते महान संत होते पण त्या हरिपंडिताला समजलं नाही तो नुसता पंडित होता तर पंडित नाही बोलतो लोका जागे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण लोकांना ब्रह्मज्ञान सांगते ज्याला ब्रह्मचं काही कळत ज्ञानच नाही तर हो का पंडित शहाणा कारण 12 बोध असेल मी दाखवून घेतो पण तुमच्या पोटात नाही का आवडलं असं ते महाराजांचं काय बोलणं ते असं बोलतो ना काही मी काही आहे ना
चालू मी लवकर अनेक डोळे माझ्या का म्हणा मनामागे चाललेले दुःख म्हणतो आपण जे चालतो ना मनाच्या विरुद्ध मनासारखं चालतो जे मनात येईल तसं वागतो जे मनात येईल ते खातो जे मनात येईल तसं करायचं म्हणजे काय झालं कशाच्या आधी झालं तुम्ही मनाच्या अधीन झालं म्हणून तुम्हाला दुःख आहे म्हणून हरिपाठ म्हणले मनोमार्ग गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य तो धन्य कोणता धन्य आहे जो हरीच्या पाठा हरीचं नामस्मरण करतो ती भक्ती करतो तो पण मनोमार्ग गेला गेला ना मुकला तुका म्हणे मन चंचल 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 दहाच्या 11-18 पुराण हे सगळं सगळं वाचून पंडित राहतात 6च्या 11-18 पुराण हे सगळं वाचून असं ज्ञानी म्हणतात ते चांगल्या ज्ञानाला बोलू देत नाही असे पंडित नाही काही अक्षर प्रेम का पडेस पंडित होय पडा जगमोहा पंडित वाल कोय काही अक्षर प्रेम का पडेस पंडित होय ठिकाणचे गुरु नानकजी ते सुद्धा लिहितात पडपड नदिया पडपड गुरु आहे ही भाषा बघा पडपड नदिया पडपड भरी खास नानक गल दिखे तो जब शिकण्याचा प्रेम विठ्ठला काय आवडतो प्रेम आवडतो जिव्हाळा आवडतो जिव्हाळा वेगळा असतो बाई भावकीनं पोटाला दूर जरी घातलं परंतु आईने पाठीत हात जरी ठेवला तर म्हणते बाया मावशीचा भात मुलगा आहे आईचा हात बरोबर हा जिव्हाळा आहे तिचा भात मावशीचा भात काही जमा तरी पण आईचा हात तो जिव्हाळा आहे तो डोळ्यात असू हा जिव्हाळा आहे लोकांना रडलेला कोणा हे जिव्हाळा नाहीये वरवरच प्रेम आहे आणि वरच्या प्रेमाला तुम्ही बोलत या तुम्हाला काय हा नाही का नाही द्या मला जर टाइम पडा ना का समजून पण ही कशी होती तू बरोबरच वरच प्रेम करू नका अंतकरणातून पण प्रेम करा आणि ते ईश्वरावर करा बाहेरला तुम्हाला वाटत असेल मी खतरा म्हणून जरा बोलतो जरा खतरनाक आठवू का बरं आठवू पुढचा म्हणजे नाम रूपी जडले चित्त नाम आणि रूप नाम तुम्हाला माहित नाही तुम्हाला नाम माहिती विठ्ठल आहे कृष्ण आहे माधव कृष्ण हे ते सगळे नाव आहे आनंद नाव आहे भगवताला पण खरं नाव वेगळं आहे ते गुरु कोण म्हणतात हे लक्षात ठेवा आणि ते तिकडे कोण म्हणतात स्मृताचा पूर्णाभ्यासाचा दात सद्गुरूचा ते जात ते पुढचे नववीला भक्ती आहे सर्वात श्रेष्ठ आत्मजीवन भक्ती केली आहे आणि भक्तीचे 9 प्रकार आहेत
तुम्हाला सांगतो की हे श्रवण कीर्तन स्मरण पाद सेवन अर्चन वंदन दाष्टानी सख्यत्व शेवटी नाथ भक्ती. जो ज्ञानी भक्त आहे निगर्वित ज्ञानी होता त्याने निगर्वित ज्ञानी. आणि भारी प्राप्ती कोणाला? भोळ्या भाविकाला. आणि प्राप्ती भोळ्या भाविकाची अभिमानी आहे किनर्थ वाचतो. आणि आत्मनिर्भर भक्ती हे आपल्याला जो ज्ञानी भक्त आहे निगर्वित ज्ञानी आहे तो माझा आत्माच आहे. ती शेवटची आत्मनिर्भर भक्ती ती सद्गुरू आणि शिष्य संवाद आहे. जसं 5 श्रवण कोणी केलं? भरताने केलं. सत्य जेवण कोणी केलं? अर्जुनाने केलं. आहे की नाही मला? बरोबर आहे. त्या सत्य स्मरण कोण करताय? सगळे भक्त करतायत. वंदन दास्य प्रकरण हे सगळ्या माझ्या प्रकारच्या भक्तीतून जातात. शेवटची भक्ती आहे आत्मनिर्भर भक्ती. मी कोण आहे? मी ते कशासाठी आलो? मला जायचं कुठे? कोण गेली? तेच पाहिजे. जे नाव थोडं सकू ठकू खड्या पाड्या ते तुम्ही ते म्हणा तुम्ही. जेव्हा तुझी आई होती ताणी तेव्हा कुठे होता प्राणी. जेव्हा तुझा बाळ तेव्हा कुठे घडला काळ. इतके माणसं गेली हे कैलासवासी आपली तो वैकुंठवासी पण कधी नवीन बुक लागले तर आपल्या जवळ लिहित का? त्याला सांगून तर कैलासवासी वैकुंठवासी लिहितो आणि कायम आपले दुखी कायम दुखी राहतो. आता जेव्हा पाणी दुःख पर्वता एवढा आहे ते म्हणून या सगळ्यांची निवृत्ती व्हावी यासाठी भक्तीचा सेवा. आणि या भक्तीतून एक भक्तीतून आपण पुढे पुढे जाऊ. आज भक्ती करायला पाहिजे आणि आपला उद्धार करून घेतला पाहिजे. त्यासाठी केला असो अजूनही एक दिवसात जर परवानगी दिली असती त्यांनी आयोजकांनी जर परवानगी दिली असती तर अजून एक तास नक्कीच बोलू असतो बाई. पण आता करू काय तुम्हाला मोकळा राहायला होतं आपण घ्या फोटो करू. आता असं आहे की आम्ही जे का रंजले गाजले त्याची म्हणीच वापरली. तर जे रंजले गाजले कोणी कोणी सेवा करत नाही. आज म्हाताऱ्या लोकांची म्हाताऱ्या बायाची फार दुःख हो. त्याच्यामुळे आम्ही आपल्या शिष्टमंडळामधून 11 लोकांची बॉडी तयार केली आणि आम्ही वृद्धाश्रम स्थापना केलेली. 2-2.5 एकर जमीन घेतली. त्याच्यानंतर ज्यांना कोणी सांभाळत नाही त्यांना आम्ही सांभाळणार आहोत. आता जी वृद्धाश्रम चालतात ते पैसे घेऊन सांभाळणार होतात. आम्ही फुकट सांभाळणार आहोत. फुकट मेडिकल सांभाळणार ते आम्ही आमची शिष्य लोक आम्ही भीक मागणार आणि त्यांना मग त्याचं नाव आम्ही वृद्धाश्रम ठेवलं नाही. माता पिता आश्रम हे आमच्याकडे येतील ते आमचे आईवडील समजून आम्ही भीक मागून त्यांचं सांभाळ करणार आहे. त्यासाठी आणखी समजून घेऊन तुमचं संडास वगैरे बांधले गेलेले. आता हळूहळू पुढे ईश्वराची काय नाही थोडे आम्ही भीक मागायला येऊ त्यावेळेस आम्हाला द्या. आमचा गौरव असा आहे जो जिगा होतोय बघा जिगा होतोय बघा. त्याच्यामुळे आमच्या ट्रस्ट दिलेले असं काही रुपयापैकी करू शकत नाही. आम्ही दिल्ली ट्रस्ट केले त्याच्यानंतर संबंधित आमचे सुद्धा आहे सगळे ट्रस्ट केलेले आणि त्याच्याबद्दल जे आमचे सचिव आहे ट्रस्टचे शिष्य जे आपले सचिव त्याबद्दल सचिव ओके
सर्वांना जय गुरुदेव. बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन मी दोन शब्द आपल्याला बोलू इच्छितोय की आपल्या अंधारी येथे तालुका सिल्लोड संत आपलं श्री समर्थ सद्गुरू कोंटे बाबा ज्ञान ध्यान योग प्रतिष्ठान या आपल्या माता पिता सिद्ध साधक आश्रम आपला त्या ठिकाणी सध्या आता खुटियाचं काम पूर्ण झालेलं आहे. बाबांचं निवासस्थानाचं काम पूर्ण झालेलं आहे. त्या ठिकाणी राहण्यासाठी थोडी थोडी व्यवस्था झालेली आहे. परंतु आपल्या बाबांचा जो हेतू किंवा बाबांचा जो विचार आपल्या सर्व गुरुबंधू भगिनींना जो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, जे कोणी आपल्या समाजामध्ये निराधार लोक आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाहीये त्या लोकांना आणि ते बी वृद्ध जे स्वतःची सेवा स्वतः करू शकत नाहीये त्या सर्व लोकांना आपण त्या ठिकाणी सर्व गुरुबंधू भगिनी मिळून सांभाळणार आहोत, सेवा करणार आहोत. तर त्यासाठी त्यांच्या निवासस्थानासाठी सध्या काम प्रगती पथावर चालू आहे. आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जालना या गावी आपल्या पवार भाऊ असतील, जगताप भाऊ असतील यांच्याकडे बुक आलेले आहेत. ज्यांना ज्यांना कुणाला असं वाटत असेल की या सत्कार्यासाठी आपण काही दान इच्छू देऊ शकतो तर त्यांनी कृपया आपले जगताप भाऊ पवार भाऊ यांच्याकडे बुक आलेले आहेत. त्यांनी जे यथाशक्ती जे काय तुम्हाला ईश्वर बुद्धी देईल त्याप्रमाणे तुम्ही त्या निराधार लोकांना आपण ज्यांना सांभाळणार आहोत त्यांच्या निवासस्थानासाठी त्यांच्या राहण्या बघण्यासाठी जी सोय लागणार आहे त्यात तसा आपण एक प्रस्ताव पण देणारच आहोत शासनाला सुद्धा. पण काही खारीचा वाटा का होईना आपल्या हातून त्या ठिकाणी सत्कार्यासाठी झाला पाहिजे असा हा प्रामाणिकपणे सर्व आपला गुरुबंधू भगिनींचा हेतू आहे. आणि जास्तीत जास्त प्रमाणात जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करावं असं मी आश्रमाच्या वतीनं आपणा सर्वांना नतमस्तक होऊन विनंती करतो. धन्यवाद. जय गुरुदेव. आता सध्या जरी पावत्या फाडायच्या असतील तर जगताप भाऊ इथं बसलेले आहेत. सर्वांनी यथाशक्ती जे आपल्या याच्याप्रमाणे होईल जास्तीत जास्त पावत्या फाडाव्या. धन्यवाद. तसं मोबाईलवरती स्कॅनर आपल्या ग्रुपला मी स्कॅनर पण शेअर करतो आपल्या समर्थ सद्गुरू प्रेमीवरती. ज्यांना कोणाला ऑनलाईन करायचं असेल तरी त्या स्कॅनरवरती स्कॅन करून डायरेक्ट ते ट्रस्टच्या खात्यावरती जातात. काहीही प्रॉब्लेम नाही येत.
वारे दोन्हीकडे पसरो वाहतीच्या दारा झाडे दोहीच्या पोकरा तुम्ही वारे दोन्हीकडे मुखा पसरो या बाबा तुका माने हाती होता तुम्ही वारे दोन्हीकडे कंठे धरला कृष्ण म्हणे अवघात नाश काला वाटो एका मालिका उत्तम लोकाला काला वाटो एका हरे हो मंगळ्या काला वाटो एका तुम्ही